तुला अहो मंगल मूर्ती विघ्न विनाशक आणि वर्णन करतो तुला माझ्या आईचा जगदंबेचा अंबा मातेचा अन गोंधळ मांडला माझ्या आंबेचा गोंधळ मांडला आणि वंदन करतो तुला माझ्या आईचा गोंधळ मांडला जगदंबेचा गोंधळ मांडला एकदंत वक्रतुंड अवनटेश्वर म्हणती तुला माझ्या आईचा अन गोंधळ मांडला जगदंबेचा गोंधळ मांडला सर्व ठाई तुझा संसार सर्व ठाई तुझा संसार महावीर होय गिरिजेचा कुंवर महावीर होय गिरिजेचा कुंवर शरण मी आलो तव चरणाला अवतार तू भक्ताला माझ्या आईचा जगदंबेचा अंबा मातेचा आणि गोंधळ मांडला माझ्या आईचा गोंधळ मांडला
रूपाने साकार सांगी ब्रह्मसार रूपाने साकार आणि चंचल काया रूप मनोहर अनगाध तुझी लीला माझ्या आईचा जगदंबेचा अंबा मातेचा अन गोंधळ मांडला माझ्या आईचा गोंधळ मांडला खरोखर सत्य तुझ्यात दळलं आम्हाला हे खरोखर कळलं आणि तार नौका याद साजे जागर याद वाडी गाविला माझ्या आईचा जगदंबेचा अंबा मातेचा अन गोंधळ मांडला माझ्या आईचा गोंधळ मांडला मंगलमूर्ती विघ्न विनाशक अन वंदन करतो तुला माझ्या आईचा गोंधळ मांडला जगदंबेचा गोंधळ मांडला गोंधळाला यावे न माझ्या गोंधळाला यावे गोंधळाला यावे येऊन रंगली नाचावे येऊन रंगली नाचावे न छाया भक्तावर ठेवावे रंगली नाचावे न छाया भक्तावर ठेवावे अपराज्य जोतीन पंच आरती ओवाळते आई जगदंबेचा आनंदीचा साहेगळ्या आपल्या गावामध्ये दररोज हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या हरिनाम सप्ताहामध्ये महाराज लोक येतात तुम्हाला नाना तऱ्हेचं आपल्या वाणीतून ज्ञान सांगतात पण त्या ज्ञानाचा आपल्याला काहीतरी लाभ झाला पाहिजे निवळ पहा भक्ती 9 प्रकारची आहे त्याला नवविधा भक्ती असे म्हणतात श्रवण भक्ती पादश्रवण भक्ती नाही का मनन भक्ती चिंतन भक्ती असे 9 भक्ती आहे त्याच्यामध्ये आपण श्रवण करायला बसलो आहे पण आपल्या कानाने ऐकताना कमीत कमी आपण भगवंताच्या नामाचा जय जयकार जर केला तर काही कमी होणार नाही असं मला वाटते बा आणि बहुतेक इथं सर्वांना हात आहे असं मला वाटते दिसून राहिले
आपण सर्वांनी हात उंच करून आणि त्या पांडुरंगाच्या, त्या भगवंताचा, त्या आई जगदंबा मातेचा जय जयकार आपल्या मुखातून झाला पाहिजे, नाही का? तर या हरिनाम सत्याचं काहीतरी सार्थक आपल्या कामी पडेल. आणि म्हणून सर्वांनी म्हणायचं आहे, या मंडपाच्या बाहेर आणि या गावाच्या 2-3 कोस दूर आवाज गेला पाहिजे तुमचा. माईक इथं आहे, माईक मध्ये तुमचा सर्वांचा आवाज येते. म्हणा, आई जगदंबेचा, सदानंदीचा, येळकोट येळकोट. क्या बात आहे, असं झालं पाहिजे. तरी आम्ही जेवलो नाही. आम्हाला भद्र भाऊ म्हणे पहिले जेवण करा म्हणे. म्हणलं जेवलो का? आम्हाला आमच्या जोरच तिथं खतम होऊन जाईल म्हटलं. नाही म्हणे तुम्ही अगोदर जेवण करा. म्हटलं महाराज, या ठिकाणी बिचारे हरिपाठ करणारे महाराज मंडळी आहे, अगोदर म्हटलं त्यांचं श्रवण होऊ द्या, त्यांचं भोजन होऊ द्या, नंतर आम्ही करू. असं आहे. या गोंधळाच्या माध्यमातून श्री गणपती रायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. गणपती बाप्पा स्थानापन्न झालेले आहे. पळी पळी तेल जळो आणि भक्ताची इडा पिळा टळो, याकरता तेल टाकायला सुस्ती नको करा. आणि तशी थंडी आहे, टेम्याच्या पुढे बसलं म्हणजे गरमीच गरमी. हो हो, अंगात लागून तुम्ही स्वेटर घातलाय, त्याची गरजच नाही. म्हणजे आपल्यावर येणारी जे पिढा असली त्या पडी पडी आपण जेवढं तेल टाकून आपल्या गावावरच काय, तर आपल्या गावाच्या, नाही का, या पंचक्रोशीमध्ये आणि तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाही. आता हा गोंधळ निर्माण कसा झाला? याचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे, नाही का? हा सर्वात प्रथम नाद तयार झालेला आहे, याला ब्रह्मनाद असं म्हणतात. याच्यापासून इतर वाद्य झाले, पखवाज झालं, डहाग झाली, ढोलक झालं, इतरत्र वाद्य. पण सर्वप्रथम डमरू पासून डहाग झाली, त्याच्यापासून हे संबळ झालं. पण काय म्हणून झालं याचं महत्व आपण तुम्हाला सांगतो. आणि तत्पूर्वी आदिशक्ती भवानीचा वास ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आईच्या नावाचं गोंधळ घातलं जातं. आपल्या या पृथ्वीच्या पाठीवर, या भारत भूमीवरती आणि 64 शक्तीपीठ आहे, त्याला 64 योगिनी असं म्हणतात. आणि विशेष आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि आई जगदंबेचे 3.5 शक्तीपीठ आहे. ते म्हणजे कोणते? पहिलं शक्तीपीठ आहे तुळजापूरची आई भवानी माता. दुसरं शक्तीपीठ आहे तुळजापूरची रेणुका माता. आणि तिसरं शक्तीपीठ आहे कोल्हापूरची लक्ष्मी माता. आणि अर्धपीठ ज्याला म्हणतो आपण ते वणीमधली सप्तशृंगी माता. या 3.5 शक्तीपीठाचं जरी का आपल्याला दर्शन घडलं तर 64 शक्तीपीठाचं दर्शन घडल्याचा लाभ आणि आपल्याला होतो. कदाचित आपल्याला तिथपर्यंत जाणं झालं नाही तर हे गोंधळ जरी आपल्या कानावरती आलं आणि आपण आई जगदंबेचा जय जयकार या मुखातून केला तरी आपल्याला त्याचा लाभ दर्शनाचा झाल्याशिवाय राहणार नाही. आता भजन असो, पूजन असो, कीर्तन असो, या ठिकाणी टाळी आपल्याला महाराज लोक वाजवायला लावतात. का बरं टाळी वाजवायला लावतात? एका हाताने टाळी वाजत नाही, नाही का? त्याच्याकरता आपल्याला 2 हात पाहिजे. दोन्ही हाताने टाळी वाजते, कारण या दुनियेमध्ये आणि सर्व 2च तयार झाले आहेत, स्त्री आणि पुरुष, आकाश आणि पाताळ, अंधार आणि उजेड, चंद्र आणि सूर्य, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, नाही का? आणि म्हणून या 2 हाताने आपण जर का टाळी वाजवली तर या 2 हातामध्ये अनेक प्रकारचे पॉइंट आहे. असे शास्त्रोक्त म्हणजे वैज्ञानिकही कारण आहे की हे दोन्ही हाताचे बोट आपल्याला आणि घर्षण जर झालं, हे पॉइंट एकमेकाला जर लागले तर आपल्या शरीरामध्ये रक्ताचं संचलन आणि शुद्ध होतं. आता पूर्वीच्या काळामध्ये आणि आमच्या आया पहा, आमच्या आया, आमच्या आज्या हे मोठालं कुंकू लावत होत्या कंपाळावरती. कमीत कमी 1 किलोमीटर वरून जर पाहिलं तर आमची आजी येऊन राहिली, हे मोठं बंडीच्या चाका एवढं कुंकू, नाही का महाराज?
पण तिचं चाक मोठं जात राहायचं आणि कपार लहान राहायचे आणि महाराज हो म्हणते. हो पण दुरून दिसे. पण आता ते हळदी कुंकुवाची पद्धतच गेली. आता ती संक्रांत गेली, बस याच्या कापुरता आपण हळदी कुंकू लावतो आणि मग नंतर काय टिकली. टिकली तर टिकली, नाही तर मग हुकली. आता टिकली लावते बाया, हरकत नाही. पण आंघोळ करताना टिकली कुठं? बाथरूमच्या भिंतीला. म्हणजे भिंतीवरी काल निर्णय असावा. टिकली हे सौभाग्याचं लेणं आहे, कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे. आणि या त्रिपुटावरती आपण जर कुंकू हळद लावलं तर त्याच्याने सुद्धा या इडा पिंगळा सुषुम्ना या 3 नाड्या आहेत त्याचं संचलन आणि त्याच्याने आपल्या डोक्यामध्ये शांतता निर्माण राहते. आणि म्हणून हळदी कुंकू लावावं. आणि म्हणून कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या. कुंकूवाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती आता संवाद झाल्या. बाथरूम मधल्या भिंती आता संवाद झाल्या. माऊल्यांना आपण हळदी कुंकू टिकलीला हरकत नाही, पण आपण हळदी कुंकू लावलं पाहिजे. काही लोक आम्ही हरिपाठाला वगैरे कुठं कीर्तनाला वगैरे गेलो म्हणजे गळ्यामध्ये माळ का म्हणून घालावं. महाराज लोक सांगतात कंपाला बुक्का लावावा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी. आता काही लोक विचित्रच आहेत. हे माळ घातल्याने काय होते? अरे बाबा, आपण आपल्या घरी पूर्वजांचे फोटो ठेवतो. या ठिकाणी माऊलीची मूर्ती आहे. हे कशा करता आहे? तीच मूर्ती या हृदयामध्ये वास करते आणि म्हणून त्या मूर्तीचं आपल्याला स्मरण व्हावं. अशाच प्रकारची एक माळ आपल्या शरीरामध्ये आपल्या देहामध्ये रात्रंदिवस तेवत आहे. ज्याला म्हणतात निरंजन माला घटघट में फिरे दिन रात. ऊपर जावे नीचे आवे श्वास श्वास चल जा. या संसारी नर समजत नाही व्यर्थची उमर बिताय. सोम हंसा जपे नित प्राणी भिन जीवा बिनदार. अशा प्रकारची माळ आपल्या या देहामध्ये फिरत आहे रात्रंदिवस. ती माळ हा श्वासोश्वास जो आहे ना, सोहम नामाचा जप चालू आहे. हा जपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथे मनाचा निर्धार होते. त्यालाच म्हणतात निरंजन माला. आणि म्हणून देवाचं भजन, देवाचं पूजन आपल्या या मुखातून झालं पाहिजे. आणि म्हणून ज्या आदिशक्ती जगदंबा माता आणि या ठिकाणी जेवढे शक्तीपीठ आहे आपण सर्व शक्तीपीठांना या माध्यमातून निमंत्रण करू आणि मग गोंधळाचं महत्व काय ते सांगू. आणि त्यानंतर या ठिकाणी चिमुकल्या आणि आमच्या कन्या नवदुर्गेच्या अवतारामध्ये या ठिकाणी येऊन आपल्याला आणि त्यांचं नृत्य सादर करणार आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 आई जगदंबेचा माझे अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग. माझ्या भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये. गोंधळ मांडीला तू गोंधळा ये ग. गोंधळ मांडीला तू गोंधळा. गोंधळ मांडीला तू गोंधळा ये ग. गोंधळ मांडीला तू गोंधळा. माझे भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये ग. आणि माझे अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये.
माताई माय गोंधळाला ये ग माताई माय तेलाई माय गोंधळाला ये ग या गावच्या मारुती राया गोंधळाला याव माझे अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग आणि माझे भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये माहुरगडची आई रेणुका गोंधळाला ये ग माहुरगडची आई रेणुका गोंधळाला ये ग तुळजापूरची आई भवानी गोंधळाला ये ग कोल्हापूरची लक्ष्मी आई गोंधळाला ये ग वनी माधवी सप्तशृंगी गोंधळाला ये ग गोंधळ मांडीला तू गोंधळा ये ग गोंधळ मांडीला तू गोंधळा माझ्या अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग आणि माझे भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये आणि तिरडीच्या शाई बाबा गोंधळाला याव जेजुरीच्या खंडुराया गोंधळाला याव खंडुरायाची बानाई माय गोंधळाला ये ग खंडुरायाची माळसा आई गोंधळाला ये ग पंढरीच्या पांडुरंगा गोंधळाला याव राई आणि रखुमाबाई गोंधळाला ये ग अक्कलकोटचे स्वामी समर्थ गोंधळाला याव माझे अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग आणि माझे भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये बाबा गोंधळाला याव अमरावतीची अंबा माय गोंधळाला ये ग काटोलाची चंडिका देवी गोंधळाला ये ग रणसिंगाची सती अनुसया गोंधळाला ये ग
गोंधळीची जगदंबा गोंधळाला ये नागपुरची आगरम देवी गोंधळाला ये पारडीची आई भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला तू गोंधळा ये गोंधळ मांडीला तू गोंधळा माझ्या अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग आणि माझे भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये जमुना देवी गोंधळाला ये आणि डोंगरगडची बमलेश्वरी गोंधळाला ये आणि मय्यरगडची शारदा देवी गोंधळाला ये आणि पहाडीवाली वैष्णव देवी गोंधळाला ये चंद्रपूरची आई कालंगा गोंधळाला ये कलकत्त्याची आई कालंगा गोंधळाला ये माझे अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग आणि माझे भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये ग साधू आणि संत जन गोंधळाला स्वर्गातील देवांगना गोंधळाला पाताळच्या देवांगना गोंधळाला पृथ्वीच्या देवांगना गोंधळाला माझे अंबाबाई ग माझ्या गोंधळाला ये ग आणि माझे भवानी आई ग माझ्या गोंधळाला ये ग गोंधळी गोंधळी अप्पा माय ते गोंधळी गोंधळी भवानी माया ते गोंधळी हाती घेऊन काकडा हाती घेऊन काकडा कमलावर वाजतो आकडा आम्ही गोंधळी गोंधळी अंबा माया ते गोंधळी भवानी माया ते गोंधळी
निमित्ताने आई भवानीच्या नावाचा गोंधळ घातला जातो आहे. हा गोंधळ म्हणजे ज्या ठिकाणी घराचं वास्तुपूजन असो, लग्न कार्य असो, गृहप्रवेश असो, नवरात्र महोत्सव असो, नामकरण विधी असो की आनंद महोत्सव असो, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आई जगदंबेचा निवास आहे त्या ठिकाणी कुळाचाराप्रमाणे आनंद उत्सवामध्ये आई जगदंबेच्या नावाचा गोंधळ घातला जातो. आता गोंधळ घालणे आणि गोंधळ करणे नाही का, भजन करतात, कीर्तन करतात, भागवत करतात, महापुराण करतात, देवाचं पूजन करतात, पण गोंधळ घालतात हे काही आम्ही नाही म्हणू, पूर्वजांपासून आहे. गोंधळ करणे आणि गोंधळ घालणे असे दोन प्रकार आहे गोंधळाचे. आता गोंधळ करणे म्हणजे काय, प्रापंचिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्या घरी म्हातारी असतात नाही का, लई चिडचिडपण इथे म्हातारपणात जुन्या माणसं बुडाबुडीवर बावडलं का गोंधळ तयार झालं तिथं. आता लहान पोरं बाळा चॉकलेट दिलं नाही तर लहान पोरं गोंधळच करतात. एखाद्या यात्रेच्या ठिकाणी जाऊन बघा, नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या मोहप्याला यात्रा भरते, कोराडीला यात्रा भरते, मोठ्या मोठ्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी येतात. आता यात्रेमध्ये नवशे गवशे आणि हावशे तिन्ही प्रकारचे लोक असतात. जे श्रद्धावान लोक असतात ते आणि गर्दीमध्ये जाण्याकरता कंटाळतील, पण जे हौशे नवशे गवशे असतात ना ते गर्दीत गेल्याशिवाय राहत नाही, मग मागचा पुढं आणि पुढचा मागं, तिथं धांदल केल्याशिवाय सोडत नाही, म्हणजे गोंधळ करणे. आता गोंधळ घालणे म्हणजे काय, ज्या ठिकाणी आई जगदंबेचा निवास आहे, ज्या ठिकाणी गोंधळी आई जगदंबेच्या नावाचं गुणगान करून संभळ वाजवल्या जातं, आई जगदंबेचं नामस्मरण केल्या जातं, अशा ठिकाणी गोंधळ घालणे असं म्हणतात. हा गोंधळ कोणी घातलेला होता, आपल्या या महाराष्ट्रामध्ये प्रथा कशी काय पडली, तर हा गोंधळ निर्माण झाल्याच्या नंतर देहू निवासी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु आणि तुकोबारायांनी हे गोंधळ त्या रावणामध्ये घातलेलं होतं. आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये हे गोंधळ घालण्याची प्रथा पुढे कशी झाली आहे का, त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन जगद्गुरु राष्ट्रवंद तुकोबारायांनी हा गोंधळ घातलेला होता. तुझी सेवा करीन मन भावे, तुझी सेवा करीन मन भावे, मन माझे गोविंद रंगले हो, मन माझे गोविंद रंगले हो, तुझी सेवा करीन मन भावे, तुझी सेवा करीन मन भावे. नवतिले माये नव नव दिले हो, नवतिले माये नव नव दिले हो, पंढरीचे दैवत नव दिले, पंढरीचे दैवत नव दिले, नव दिले माये नव नव दिले हो, नव दिले माये नव नव दिले हो.
बाप रखमा देवी वरु विठ्ठल हो माऊली ज्ञानेश्वर महाराज की पंढरीनाथ भगवान की अशा रीतीने त्या तुकोबारायांनी हा गोंधळ प्रथम रावणामध्ये घातला आणि तोच गोंधळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती राजे शिवाजी महाराजांच्या आणि राज्याभिषेकाच्या वेळेस महाराजांनी सुद्धा हा गोंधळ घातलेला होता आणि म्हणाले धन्य धन्य मर्द मराठा धन्य धन्य मर्द मराठा शिवाजी मोठा शूरवीर पुत्र जन्म आला माय मराठीचा उद्धार केला तारले माय मराठीला वजीरजी तारले माय मराठीला वजीरजी तारले माय मराठीला वजीरजी तारले माय मराठीला वजीरजी हातामध्ये घेऊन हातामध्ये घेऊन भल्या भल्याचे युद्ध केले भल्या भल्याचे युद्ध केले मारले औरंगजेबाले मारले औरंगजेबाले हिंदवी स्वराज्य स्थापन केले वजीरजी हिंदवी स्वराज्य स्थापन केले वजीरजी सर्वांनी म्हणायचं म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की असं आहे या आपल्या भारत भूमीवरती छत्रपती शिवाजी राजे सारखे महाराज झाले नसते ना तर या ठिकाणी हिंदू म्हणजे कोण दिसलंच नसतं एक तर पहिलेच कमी आहे आता हिरवं कोंब वाढत चाललेला आहे हे 11-12 वर गेले ना आपण 2 वरच हम दो हमारे दो नाही का तुम्ही टीव्ही उघडून पहा दररोज संत महात्मे दररोज डिबेट ऐकत यायची हे आपल्या सनातन धर्मामध्ये सुद्धा आणि संत महात्मे या हिंदूला वाटण्याचं कार्य करत आहे असं होऊ देऊ नका बापांना कारण या पृथ्वीच्या पाठीवर एकच आपला हा आणि हिंदू राष्ट्र आहे संत महात्मे कितीतरी काळापासून लागले कल्पात आपलं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि म्हणून आपल्या विदर्भ भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला आणि त्यांनी आपल्याला आपल्या धर्माची शिकवण दिली कारण संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांची विभूती कशा करता आहे तर जगाचं कल्याण करण्याकरता आहे परित्राणाय साधूंना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ज्या ज्या युगामध्ये हा भारतीय पृथ्वी तलावरती ग्लानी आली ज्या ज्या वेळेस अंधकार झाला ज्या ज्या वेळेस आणि दृष्टांनी आक्रमण केलं त्या वेळेस आणि भगवंताला अनेक रूपामध्ये अवतरित होऊन आणि आपल्या भक्तांचं रक्षण करावं लागलं आणि आपल्या धर्माचं रक्षण करावं लागलं
4 युग आपल्याला माहित आहे नाही का? सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग. अनेक युगामध्ये अनेक अवतार झाले भगवंताचे. प्रथम अवतार कच्छ, मत्स्य, कुर्म, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, श्रीराम. 8वा कृष्णाचा अवतार. गोपाल काल्याच्या दिवशी तुम्हाला कृष्ण चरित्र आणि आमच्या हरिभक्त परायण महाराजांच्या मुखातून ऐकायला मिळेल. कशा करता ते अवतरित झाले. तुमचा आमचा जन्म होतो पण देवांचा अवतार होतो. तुमची आमची तिरवी होते पण संतांची पुण्यतिथी होते नाही का? आणि म्हणून ज्या ज्या वेळेस भगवंताने अवतार धारण केला त्या त्यावेळेस आदिशक्ती जगदंबा आणि महामाया सुद्धा या पृथ्वी तलावरती अवतरित झाली. आणि जेव्हा जेव्हा देवांना गरज पडली त्या त्यावेळेस ह्या आदिशक्ती नाही का, मातृशक्ती काही कमी नाही आहे नाही का? जगदंबेचा अंश आहे, जगदंबेचा अवतार आहे. आता हा गोंधळ निर्माण कसा झाला? पूर्व प्राचीन काळामध्ये आणि जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावरती राक्षस निर्माण झाले त्या त्यावेळेस त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता, अधर्माचा नायनाट करण्याकरता देवांना अवतरित व्हावं लागलं. एक ब्रह्मासुर नावाचा राक्षस, ब्रह्मासुर, चंडमुंड राक्षस, शुंभ राक्षस, महिषासुरासारखे राक्षस नव्हे तर रक्तबीजासारखे राक्षस या पृथ्वी तलावरती आले आणि समस्त आपल्या जनतेला त्रास द्यायला लागले. सर्व पाताळ लोक व्यापलेला आहे, पृथ्वी लोक व्यापून टाकलेला आहे. आता राक्षस झाले म्हणून देव झाले. आता 2-3 वर्षात 2020-21 मध्ये एक राक्षस आला होता. तुमच्या गावाकडे आलता का? एक राक्षस तुमच्या गावाकडे आलता. तो डोळ्यानं दिसत नव्हता, हाताने त्याला धरता येत नव्हतं, डोळ्याने पाहता येत नव्हतं आणि ज्यानं त्याला धरण्याचा प्रयत्न केला का त्याला तिकडल्या कपड्यात गुंडाळून घेऊन जायचं. असे मायावी राक्षस म्हणतात त्याला. आला होता का गड्यांना? सांगा ना तुम्ही, होता का नाही? म्हणजे मी बोलून राहिलो तर खोटं बोलून राहिला बा. राक्षस कधी पाहिला का बा आपण? तो दिसतच नाही ना. कोरोना नाव होतं त्याचं, होतं का नाही? मग तो कसा होता? तो काही आपल्याला दिसत होता का? मायावी होता. पण ज्याले कोणाला लागला का त्याला घरातल्या घरातच टांबून ठेवावं लागत होतं. अहो, आपलं अन्न आपल्याला खायला मिळत नव्हतं आणि घराच्या बाहेर सुद्धा आपल्याला जाता येत नव्हतं. एवढी मोठी बंदिस्त. पण बाबांनो, त्या आई भवानी, तुळजा भवानीचा आणि त्या पांडुरंगाचा, मारुतीरायाचा आपल्यावरती सर्वांवरती आशीर्वाद होता. म्हणून तुम्ही आम्ही आमच्या भेटी नाही का? तुमच्या आमच्या भेटीने तर बडे बडे आपल्यातून निघून गेले. अहो, चांगले चांगले लोक निघून गेले. केवढा त्या कोरोनाचा धाक आपल्यावरती होता. आणि म्हणून आता त्या कोरोना सारख्या राक्षसाला भिण्याची गरज नाही. कारण या गावामध्ये एवढा मोठा सत्ता होऊन राहिला. अहो, साधू संतांचे रजकण या ठिकाणी लागून राहिले आणि त्यांचे रजकण आपल्यापर्यंत उडून राहिले. त्याची धूळ आपल्याला चाखायला मिळत आहे, तर रसपान आपल्याला करायला मिळत आहे. भिण्याची काय गरज? आणि म्हणून या कोरोनाच्या धाकानी आणि आडउभ्या मार्गानी, या कोरोनाच्या धाकानी आणि आडउभ्या मार्गानी भिवू नका कोणी कोणाला. भवानी आहे आपल्या
महत्वाची आहे आणि म्हणून तुमची आमच्या भेटीगाठी. अहो काय आपल्या समस्या पृथ्वीच्या पाठीवर हाहाकार माचलेला होता. आता घराच्या बाहेर पडायचं म्हटलं म्हणजे तोंडाला काय बांधायचं आपण? मुसके. शेतामध्ये बैल राहतात आणि त्याला मुसके बांधताना आपण पाहिलं होतं. पण तोंडाला मुसकं बांधून जाण्यावर आपल्याला पहिले बंदी होती. पण आता त्या मुसक्याचं नामकरण त्यांनी असं केलं, त्याला मास्क असं म्हटलं. कशामुळे? जिकडे तिकडे मचला हाहाकार, कोरोनाच्या पायी झाले बेजार. जिकडे तिकडे मचला हाहाकार, कोरोनाच्या पायी झाले बेजार, हो बेजार. कोरोनाच्या पायी झाले बेजार, हो बेजार. आणि मास्क लावा तोंडाला मग जावे आपल्या कामाला. आणि मास्क लावा तोंडाला मग जावे आपल्या कामाला. घेऊ नका कोणी कोणाला, आपल्या साथीला. घेऊ नका कोणी कोणाला, आहे आपल्या साथीला. तसा पूर्व प्राचीन काळामध्ये आणि एक रंभासुर नावाचा राक्षस होऊन गेला. त्या रंभासुराने 1000 वर्षापर्यंत ब्रह्मदेवाची आराधना करायला सुरुवात केली. कारण तो ब्रह्मदेवाच्या अंशापासून तयार झालेला राक्षस होता. 1000 वर्ष आराधना करत बसलेला आहे, ब्रह्माचं चिंतन करत बसलेला आहे. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, त्रिकाळ त्याचं आणि नामस्मरण चालू आहे. एके दिवशी ब्रह्मदेवाला विचार पडला की म्हणाले, पृथ्वी तलावरती माझा भक्त आणि माझं चिंतन करतो आहे, त्याला जाऊन भेटलं पाहिजे. प्रत्यक्षात ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, मा भक्ता तुला काय पाहिजे? त्या रंभासुराला असं वाटलं की आपण या ठिकाणी आराधना करतो आहे, कोण असले पाहिजे? चर्मदृष्टीने पाहिले तर प्रत्यक्षात उभे ब्रह्मदेव आहे आणि म्हणाले, मा भक्ता तुला काय पाहिजे? तुझी अखंड भक्ती पाहून मी तुझ्यावरती आता प्रसन्न झालेलो आहे. असं आहे या काळामध्ये, या कलियुगामध्ये आपण किती जरी भगवंताची भक्ती केली, किती सेवा केली तरी देव भेटन काही गॅरंटी नाही गड्या. पूर्वीच्या काळामध्ये भेटत होता देव, पण आता भेटेल याची काही गॅरंटी नाही. कारण माऊलीने आपल्याला प्रमाण दिलं आहे, योग याग विधी येणे नवही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, नाही का? आणि या कलियुगामध्ये आणि गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत् फलम सम्यक् कलौ केशव कीर्तनात. आणि मग कीर्तन भजन गोंधळ कशा करता आहे तर आवडी करिता हरी कीर्तन हृदयी प्रगटे श्री जनार्दन याहुनी श्रेष्ठ साधन सर्वथा आन असेना. माऊली सांगतात
या हरिकीर्तनापेक्षा आणि नामस्मरणापेक्षा या कलियुगामध्ये दुसरं काही मोठं साधन नाही। देवाला जर वश करून घ्यायचं असेल तर, आणि म्हणून फार सुंदर असं आपण या गावकऱ्यांनी आणि नियोजन केलेलं आहे। आता लागणं काही उदी उघड आहे, पण तुम्हाला सांगतो आम्ही बी या भागवताला कीर्तनाला जातो कुठे कुठे, पण आजकाल कीर्तनकार लोकांची भागवताचार्यांची फी खूप वाढून गेली, गावकऱ्यांना फार अवघड होते। हो, अनेक कार्यक्रम होते गावागावात, लाख रुपये घेते तोही तेच सांगते, आणि बिचारा 10,000 देते तोही तेच सांगते। पण आपल्याला कसं पाहिजे, ज्याचं नाव मोठं तो महाराज पाहिजे। बिचारे खेडेपाड्यातले कोणी विचारते हो त्यांना, जो 1 लाख रुपये घेते त्याने आणायचं। मग अपवाद आहे, चुकून जरी बोललो असलो, अहो भगवंताचं नामस्मरण करण्याला कुठल्याही प्रकारचा काळ वेळ त्याला काही आपलं मन है चंगा तो कटुकी में गंगा, नाही का? मन शुद्ध आधी मनमुंडा मनमुंडा आणि मग ब्रह्मधुंडा, नाही का? आपण आपल्या मनाला जर ताब्यामध्ये घेतलं तर ठाईचं बसून करा एक चित्त। ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणाले माग भक्ता तुला काय पाहिजे? आता एखाद्याला देव जर प्रसन्न झाला, एकाला देव प्रसन्न झाला, आणि देव प्रसन्न झाल्यावर म्हणाले देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना, खरंच द्यायचं आहे ना, तुम्ही मला प्रसन्न झाले ना? या काळात तर होत नाही, पण होऊन गेलेले काय म्हणे देवा उद्या सठ्ठ्याचा नंबर कोणता येईल ओपन सांगा ना, म्हणून फरक सांगा म्हणे। हे काही मागणं होय का? नश्वर आहे। या भौतिक जगतामध्ये जगत असताना जे जे आपल्या या दृष्टीने चर्मदृष्टीने आपण पाहतोय ना, हे भौतिक सुख म्हणजे नश्वर आहे। मग सत्य कुठे मिळेल? आणि म्हणून माऊलीने म्हटलं आहे, तुकोबरायाने सांगितलेलं आहे की सुखासाठी करीशी तळमळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी। नाही तर मग सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे। थोड्याशा सुखाच्या मागे आपण धावायला गेलो ना तर आपल्याला पर्वता एवढं दुःख आपल्या पाठीशी लागतं आहे। त्याच्यामध्ये जर आपण समाधान जर ठेवलं ना, समाधानासारखं दुसरं देवत्वच नाही। आणि मग आपले दुसरे देव कोणते? आजकाल आम्ही इकडे तिकडे जाऊन पाहतो, काही काही भागामध्ये आपल्याही गावाजवळ आदासा म्हणून गणपती बाप्पांचं नाही का स्थान आहे, त्या ठिकाणी एक वृद्धाश्रम आहे। आपल्या भागामध्ये नाही, पण तिकडं अमरावती तिकडे जातो ना आम्ही कुठे कुठे। अहो जे आई वडील त्या लहान त्या बाळांना जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, धोत्राला गाठी बांधतात, आई उपाशी राहते मुलांकरता, आणि त्या मुलाला घास भरवतात, लहानाचं मोठं करतात, शिक्षण शिकवतात, नोकरीला लावून देतात। पण त्याचं लग्न वगैरे झाल्याच्या नंतर सुनबाई घरात का आली तर मग या म्हाताऱ्यांची कुठं सोय? वृद्धाश्रमामध्ये। माझ्या तरुण मित्रमंडळींनो, या भगवंताची सेवा करता नाही आली तरी हरकत नाही, हरिपाठामध्ये नाचता नाही आलं तरी हरकत नाही, कोणी हसन थोडेसे, बाकी काही होणार नाही। पण ज्या घरी आणि ज्या म्हातारे आई वडील आहे त्यांची सेवा जर या 2 हाताने घडली ना तर त्याच्यासारखं देवत्व नाही। त्या म्हातारपणामध्ये आई वडिलांना आपल्याकडून सुख प्राप्त झालं पाहिजे, तेच खरं देव आहे। आणि म्हणून कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे। आणि उगीच म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने मिळणार नाही रे, आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे।
लई कटकट आहे देवाला पाहायची. जसे दुधामध्ये लोणी तसा दिसतो चक्रपाणी, जसे उसामध्ये साखर आणि तसा दिसतो परमेश्वर. आता दुधामध्ये लोणी आहे, पण दुधाकडे मागावर लवकर लोणी मिळणार का? त्या दुधाला गरम करा, त्याला इरजण टाका, इरजण टाकल्याच्या नंतर त्याला घुसळण करा, घुसळण केल्याच्या नंतर सार एकीकडे आणि असार एकीकडे, आणि मग आपल्याला त्याच्यातून लोणी मिळेल. एवढी मोठी भानगड आहे. ऊसामध्ये साखर आहे, पण ऊसाचा रस काढा, त्याला गरम करा, त्याला गाळप करा, त्याच्यानंतर त्याच्यातून खडे मिळतील नाही का? एवढी मोठी प्रक्रिया करावी लागते. आणि मग साधा सोपा उपाय, आपल्या आई वडिलांची आपण भक्ती जर केली ना, त्यांची सेवा जर केली, कारण आई म्हणजेच ती कोण आहे? अहो ती माता म्हणजे जगत जननी, तीच जगदंबा आहे आणि तीच नवदुर्ग आहे. म्हणून अगं आई तुझ्या मायेने, आई तुझ्या मायेने आणि जीव कसा वेडावला, तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला, तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला.
सावली येऊन या साथ दे मला तूच मायेची सावली येऊन या साथ दे तुझ दाखवली दुनिया सारी हाडा माझा जे करुणी या मोडी हाडा माझा जे करुणी या मोडी नाना परी हलवित होती तू पाळण्याची दोरी हलवित होती तू पाळण्याची दोरी कंठ सोगला परिपानाला तुझ्या सणाला आणि गाता गाता कंठ सोगला परिपानाला तुझ्या सणाला तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला तूच मायेची सावली येऊन या साथ दे मला शांतीने जी आईची माता आहे आणि त्या आई बापांचं आपल्या हातून जर ऐका आणि सेवा घडली तर कोणी देवाची आणि कोणी भक्ती करायची आवश्यकता नाही बाबा तेच खरे आपले देव आहे आणि सुख आणि समाधान करता आपल्याला ऐका बरेच काही प्रमाण आहे या ठिकाणी सुंदर अशी गाणारी आमची कन्या काय नाव आहे एक छान मुलगी गाते अदिती आमची कळमेश्वरची मुलगी आहे तिचे सुद्धा या ठिकाणी गायन होईल आपण हा गोंधळाचं काय महत्व आहे याच्यावरतीच बोलत आहोत झालं काय म्हणाले ब्रह्मदेव मानव भक्त तुला काय पाहिजे आता मागताना तुम्हाला सांगितलं काय मागितलं पाहिजे नाही तर मग अशी अवस्था आहे की देव पाहावे असे गेलो आणि देवची होऊनी ठेलो
देव काही पाहण्याची वस्तू नाही, देव काही शोधण्याची वस्तू नाही, तर ती अनुभवण्याची वस्तू आहे. घ्या रे अनुभव उघडा ज्ञान दृष्टी, याहून चाहुटी करू नका. ज्ञान दृष्टीने चर्मदृष्टीने पाहता येत नाही, आणि हे डोळ्याची बाहुली उभराटी करून आपल्याला ज्ञान दृष्टीने भगवंताला पाहता येतं. एकाला देव प्रसन्न झाले, म्हणाले माग भक्ता काय पाहिजे? तो म्हणाला देवा माझ्याकडे ठवकर तंबाखू आहे म्हणे, पण चुना नाही म्हणे, दे ना म्हणे देवा. हे काही मागण्याची वस्तू नाही. पण तो राक्षस विद्वान होते, हट्टी तेवढेच होते. देवाला वश करून घेण्याची किमया त्यांच्यामध्ये होती. देह राहो अथवा जावो अशी त्यांची अवस्था व्हायची, पण देवाला वश केल्याशिवाय आणि देवांकडून वरदान घेतल्याशिवाय आणि सोडत नव्हते. म्हणे देवा तुम्ही जर मला प्रसन्न झाले आहात तर या पृथ्वी तलावरती मला कोणीही मारू शकणार नाही. कोणा देव देवतांच्या हातून माझा आणि संहार होणार नाही. या समस्त त्रिभुवनामध्ये आणि मला अमरत्वाचं वरदान द्यावं. म्हणाले बाबा अवघड आहे गड्या. अरे बाबा या पृथ्वी तलावरती 84 लक्ष योनी जीव आहे, आणि जो कोणी प्राणी या पृथ्वी लोकावरती या इहलोकामध्ये जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस मात्र इहलोक सोडून जावं लागतं. हे निश्चित आहे, सत्य आहे. अरे बाबा राम गेले, रावण गेले, साधू गेले, संत गेले, ऋषी गेले, मुनी गेले, तुम्ही जाणार ना, आम्ही जाणार, सर्वांना एक दिवस जायचं आहे. पण आपण या इहलोकामध्ये आलो तर काय घेऊन आलो आणि काय ठेवून जायचं आहे. घेऊन काहीच नाही जायचं, ठेवून जायचं आहे. ठेवा. एकाने पैज लावली, म्हणे बाबा काही लोक म्हणतात म्हणे का या जीवनामध्ये आपण आलो काय घेऊन जाणार आहोत, काय घेऊन जाणार आहोत, पण माझ्याकडे करोडो रुपये आहे, हजारो मोहरा माझ्याकडे, चांदी सुवर्ण सर्व काही मालमत्ता सर्व काही आहे. पण मला जर एखादा माणूस असा जर भेटला का हे सर्व आणि आपल्या सोबत तिथं कसं नेता येईल याचा मार्ग जो कोणी सांगेल त्याला मी गुरु तर मानीनच मानीन, पण आयुष्यभर त्याला धड करून देईल म्हणे. जिकडे तिकडे दौंडी पिटाळली, टीव्हीवरती रेडिओवरती बातम्या दिल्या, पत्रकारांनी छापलं काय हा, आणि इस्माकडे करोडो रुपयाचं आणि दौलत आहे, धान्य धन आहे, याला त्या वैकुंठामध्ये म्हणा किंवा स्वर्गामध्ये नेण्याकरता जो कोणी मार्ग सांगेल आणि त्याला हजारो लाखो रुपयाचं बक्षीस मिळेल. सर्वांनाच माहित आहे या जीवनामध्ये आपण जे काही कमाई केली ना ते इथंच ठेवून जायचे हे सर्वांनाच माहित होतं. पण म्हणे दौंडी पिटाळणारा हा सोबत घेऊन जाणारा काही कमी चतुर नसेल. आपण जर म्हटलं की आपणच हुशार आहोत, हा आपल्यापेक्षा बी 10 पट हुशार आपल्याला भेटते बरं. आणि कीर्तनकार महाराज लोक जिथे कीर्तन भागवत करायला जाते ना त्याच्याही पेक्षा भेटते. एका ठिकाणी रामायण चालू होतं आणि महाराज रामायणाचा प्रसंग सांगून राहिला. सीतेचं हरण झालं म्हणून, आणि तो सीतेचा प्रसंग तुम्हाला सर्वांना माहित आहे, पूर्ण काही सांगत नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. एक जण मधातच उठला आणि बाबाने विचारायला लागला, महाराज एक सांगा, तुम्ही एवढे मोठे भागवतकार आहात, म्हणजे सीतेचं हरण झालं तर मग हरणाची सीता कवा झाली म्हणे. हो हरणाची सीता कवा झाली म्हणजे विचारणारे काही कमी नाही राहत, मोठे विद्वान राहते. याला भेटला, दौंडी पिटल्याप्रमाणे आला त्याच्या वाड्यामध्ये. म्हणे महाराज आपल्याला सोबत तुमच्या हे सर्व धनद्रव्य न्यायचं आहे ना, कसं नेता येईल आम्हाला, मी तुम्हाला किमया सांगतो. काही लोकांनी सांगितलं की बाबा
या गावामध्ये जो सप्ताह होत आहे, कीर्तन रूपी सप्ताह होत आहे, प्रत्येक माणसाकडून अहो त्या ऋषी मुनी संतांची काहीतरी आपल्यावरती उपकार आहे, त्या उपकारातून आपली कुठेतरी उतराई व्हावी आणि म्हणून ह्या सप्त्यामध्ये सर्वांचा कुठे ना कुठे आपल्या शक्तीप्रमाणे हातभार लागला पाहिजे. आपण जी काही वर्षभर कमाई करतो त्याच्यातून काहीतरी अंश या सप्त्यामध्ये आपली लागली पाहिजे आणि तेच आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि उरलेलं इथं ठेवायचं. पण त्याला नाही पटलं, म्हणे असं नाही जमणार. हो म्हणे बाबा, या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह चालू आहे, या ठिकाणी एक दिवस संत भोजन तुमच्याकडून, गोपाल काल्याच्या कीर्तनाचा आणि सर्व गावाला भंडारा तुमच्याकडून म्हणे. आणि इथं भंडारा करून सारे लोक खाऊन जातील, भाजी तिखट आणि मीठ नाही म्हणे, हे सर्व बोंबलत जातील म्हणे. काय फायदा? एक दुसरा म्हणे महाराज तुम्हाला सांगतो, या देशातून जर तुम्हाला अमेरिकेत जायचं आहे तर आपल्या देशामध्ये आणि पैशाला काय म्हणतात, रुपया म्हणतात, नाही का? पण या पृथ्वीवर तुम्हाला भारत देश सोडून जर दुसऱ्या देशामध्ये जर जायचं आहे तर आपल्याला ते पैसे बदलावं लागतं. त्याला वेगळं काही नाव आहे तिकडं, काय काय म्हणते, डॉलर. आपण काही तेवढं शिकलो नाही. खूप झालं रुपया. पहिले आपण पैशापासून एका टिकलीपासून आपण पाहिला, एक टिकली पाहिली, 2 टिकल्या पाहिल्या, 3 टिकल्या पाहिल्या, नाही का, 5 पैसे 10 पैसे, मग झालं. आतापर्यंत आपण 500ची 2000ची नोट पर्यंत गेलो. हे पुढचं काय नाही. जसे या देशामधून आपल्याला दुसऱ्या देशामध्ये जावं लागतं आणि तो पैसे करन्सी आपल्याला आणि बदलवावी लागते. त्यामुळे महाराज, येथून जर तुम्हाला वैकुंठामध्ये जायचं आहे तर वैकुंठ काही एवढं जवळ आहे का? नाही का? एवढं काही जवळ आहे? मग पूर्वे हुन काढिले, पश्चिमे बंदी चालविले, एकविस स्वर्गावरती नेले, मूळ तीर्थासी, गुरुने माझी मधुपाशी दाविली काशी. बिकट पश्चिमेचा घाट, अवघड त्रिकुटाची वाट, वरी श्रीहाट गोल्हाट ओलांडुनी त्यासी, गुरुने माझी मधुपाशी दाविली काशी. काही जवळ आहे? 21 स्वर्गाच्या पलीकडे जायचं आहे आणि मग तिथं जायचं आहे तर इथं जे तुमची करन्सी आहे ते तुझं चालेल का? मग ते तिथं चालणार नाही. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ज्या ज्या ठिकाणी भागवत होतं, ज्या ठिकाणी हरिनाम होतं, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण होतं, त्या ठिकाणी आपण द्रव्याच्या रूपात, देणगीच्या रूपात, नाही का, आपण तिथं देणगी द्यावं. सर्वांच्या मुखामध्ये आपल्या दिलेल्या देणगीतून अंश जरी लागला, ते पुण्य जे तुम्हाला मिळेल तोच ठेवा आणि तोच सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे. आई जगदंबेचा उधो आणि म्हणून आता असं आहे, मोबाईलचा जमाना आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण एकमेकाच्या घरी जाऊन बसायचे, एकमेकाचा विचार घ्यायचे. गावातला कोणताही माणूस असो, एकामेकांची आपल्या भेटी गाठी होत होत्या. पण हा मोबाईल आला तेव्हापासून आणि काही ठिकाणी तर भलतच घडून राहिलं भाऊ. ह्या मोबाईलमुळे आमच्या गावाकडे ना 2-4 प्रकार असे घडले. तुमचं गाव चांगलं आहे असं काही आलं तेव्हापासून ऐकायला नाही आलं. पोराईच्या मोबाईलची घंटी वाजते पण पोरीच्या मोबाईलची घंटी वाजत नाही. ते मोबाईल कसे करते, रात्री मोबाईल घुर, सकाळी दिवस निघाला का पोट्टी फुर. आमच्या गावाकडे असं मोठा कहर झाला आहे मोबाईल बाई. आणि तुमच्या गावात पाहिलं ना, फार सुंदर छान गाव आहे. तुमच्या इकडल्या मुलं फार छान आहे. काही ठिकाणी पोट्ट्यांची लग्न नाही जुळून राहिली. तुमच्या गावाजवळ गाव त्या हो 89 पोट्टे आहे म्हणे लग्नाचे. हे जवळच आहे, सवंद्री मध्ये होय. गेलो आम्ही काय कीर्तन, 89 पोट्टे आहे म्हणे लग्नाचे. आता काहून तसे असं? तुम्ही खरोखरच चांगलं आचरण. आता याच्यामध्ये काही ठिकाणी आई वडिलांची सुद्धा चूक असते. लहानपणापासून आपले संस्कार जर तसे घडले ना
कदाचित असं होत नाही. मोबाईलचा वापर योग्य ठिकाणी झालाच पाहिजे, त्याचा फार उपयोग आहे. हजारो किलोमीटरचा माणूस आपल्याला इथून दिसतो आणि बोलतो, किती उपकरण सुंदर आहे ते. पण त्याचा परोपकार आपण फुर्र आणि फुरमंदी जर झाला तर मग काय राहिलं बरं. आता तरुण मोठ्याची गोष्ट सोडा, आमच्या गावाकडली गोष्ट सांगतो. एक म्हातारा बुडा होता, तोही म्हणे आमचे पोट्टे बाट्टे मोबाईल वापरते, आपणही घेतला तर काय बिघडलं, घेऊन टाका बाबा. पहिलेच्या काळामध्ये आणि शेळ्या चारणारे गुरं चारणारे जे होते ना, ते बासुरी वाजवायचे. अरण्यामध्ये गाई गुरं चरायला जायचे, बासुरी वाजवून बासुरीच्या धुनावरती आपल्या गुरांना आपल्या सोबत आणि मागे पुढे करायचे, चारायचे. पण आता बासुरीचा जमाना गेला, आता मोबाईल आला. आता बुड्यानं घेतला मोबाईल घेतला ना, ते कानामध्ये हसवायचे डुच्चू काय म्हणते त्याने, हो इयरफोन म्हणते ते घेतलेले का ना, हँड्राईड मोबाईल होता. आता या बुड्याला एवढा मोठा मोबाईल काय पाहिजे म्हटलं, घेतला तर घेतला, घेऊ द्या. ह्या मस्त यानं शेळ्या वगैरे घेतल्या, रानामध्ये शेळ्या चरायला गेला, कानामध्ये डुच्चू टाकले आणि कानामध्ये डुच्चू टाकून गाणं ऐकून राहिला. गाणं कोणतं होतं, मला लगीन कराय पाहिजे, मला दुसरी बायको पाहिजे, मला लगीन कराय पाहिजे, मला दुसरी बायको पाहिजे. जाऊ द्या, आमची गोष्ट नाही होय, त्या बुड्याची होय गोष्ट. आता तो हे गाणं ऐकून राहिला आणि शेजारची गंगू गेली म्हणे, बुडा बकऱ्या तर चालून राहिला पण कानामध्ये दिले का डुचू टाकून भोमकत यायला, काय ऐकून राहिला. शेजारची गंगूबाई गेली, त्याच्या कानातला डुचू काढायला पाहिजे म्हणे, बुडा तर असं का ना, मला लगीन करायला पाहिजे आणि दुसरी बायको पाहिजे म्हणे, असं का. आता कधी कधी पहा तुम्ही, मोबाईल लावत असताना एखादा यंगेज चालला जाते नाही का, चार्जिंग नसली तर लागतही नाही. पण पायाच्या हातून गोष्ट एका मिनिटात जर गावभर नाही पसरली तर मला समजा तुमच्या गावच्या आमच्या इकडल्या एका मिनिटात हो गेली घरी. अहो म्हणे सुमित्रे काय करून राहिली म्हणे, काहून कशी काय आली. अहो म्हणे तुझ्या बुडा कुठं आहे म्हणे, तिकडे गेला रानामध्ये शेळ्या चारायला. मोबाईल घेतला का त्यानं म्हणे, हो काय झालं घेतला तर म्हणे, अहो पण घेतला तर घेतला, पण तू गाणं माहित आहे का कोणता ऐकत होता, मला लगीन करायला पाहिजे आणि दुसरी बायको पाहिजे असं म्हणे. अहो म्हणे तू घरी राहायशील, तो तिकडल्या तिकडे त्यानं दुसरी केली गेली तर करशील का म्हणे, असं का. लावली ना बरोबर बत्ती, बरं झालं म्हणे, येऊ दे म्हणे बुड्याले घरी आता. हो 5 वाजताची वेळ झाली. म्हातारा आपला शेळ्या घेऊन आणि घरी आला. घरी येता बरोबर उडी लांबूनच पाहिजे म्हणजे आला का. एक तर बावरत नाही ना, बावर लगे तर मग आपली काही खैर नाही. अहो म्हणे पाणी आणि ढोट्यात गेलं म्हणे पाणी, तू इकडे तर ये म्हणे, बुद्धी जाऊन बावर म्हणे इकडे काहून म्हणे, काय झालं, काही पाणी गेली नाही. तुला म्हणे मोबाईल याच्यासाठी घेतला म्हणे लगीन करायला पाहिजे, आता या वयामध्ये दुसरं लग्न करायला चालला म्हणे तू. हा म्हणे मी गाणं, ते गाणं गेलं काही नाही, तो मोबाईल आणि इकडं म्हणे पाणी तर दे, चहा तर दे, मग बोल तुला काय बोलायचं आहे. बिलकुल नाही म्हणे. आता पुढ्यानं समजवलं पण ते ऐकायलाच तयार नाही. काटा 100 वर चालला गेला होता. पुढ्यानं लेखानं पाहिलं म्हणे ऐकत नाही का म्हणे, मी जर तुले सोडून गेलो तर तुझं कसं होईल, माझं जसं हात तसं होईल. कमरीले शेव गुंडीन पट्टी आणि कष्ट करून पोट भरीन, पण तुया हे सांग का. पुढ्यानं पाहिलं, आपल्या थैल्यामध्ये धोतर घेतलं, बंगाली घेतली ना म्हणे 5 वस्तू चाललो म्हणे. बुडीले असं वाटलं खरंच ना बुडा जाईल का. प्रेमळी तेवढ्याच असते. हो माता मावल्या प्रेमळी तेवढ्याच असते नाही, क्रोधी तेवढ्याच असते. उभारा करायला भेट नाही, इजवाले
मिनिटही लागत नाही. म्हणे बुडा मा खरंच जाईन का? मग बुढी म्हणायला लागली, बुढी का म्हणे, परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा साथ निभाना बुढीनं असं म्हणता बरोबर पादर सुटला, बुढा वापस आला. म्हणून असा मोबाईलचा कसर झाला बाबांनो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, देवा मला कोण्या देवांच्या हातून आणि मरण येऊ नये, मला अमरत्वाचं वरदान द्या. गोष्ट सांगत होतो रंभासूर नावाच्या दैत्याची. म्हणे बाबा, अरे या ह्या लोकांमध्ये जो कोणी प्राणी जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस जावंच लागते. कारण जिंदगी ही एक किराए का घर है, जिंदगी ही एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. आणि जगदंबेचा सर्वांना जावं लागणार आहे. म्हणे बाबा, तुला या पृथ्वी तलावरती कोण्या पुरुषाच्या हातून कोण्या देवांच्या हातून जरी तुला मरण येणार नाही, पण तुझ्या स्त्रीच्या हातून मरण आल्याशिवाय राहणार नाही. याला असं वाटलं का स्त्री काय मला मारू शकणार, मी एवढा बलाढ्य राक्षस आहो. आणि तेव्हा त्यांनी वरदान घेतलं. जिकडे तिकडे सैरा वैरा पडायला लागला. हजारो राक्षस गोळा केले. पाताळ लोक व्यापला, पृथ्वी लोक व्यापून त्याने स्वर्गावरती स्वारी केली. स्वर्गावरती स्वारी करून इंद्रप्रस्थ हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. देव घाबरले, वरुण देव घाबरला, इंद्रदेव घाबरला, वायुदेव घाबरला. तर काय करावं. आणि आता हा राक्षस अतिउन्मंत झालेला आहे. जर का आपली आणि इंद्रप्रस्थ याने हस्तगत जर केलं तर देवतांचं या प्रजेचं काय होईल. आणि म्हणून त्यांनी सर्व देवांनी एक सभा बोलावली, एक आमसभा घेतली आणि सांगितलं का आता या त्रिभुवनाचं आपल्याला आणि रक्षण करायचं आहे. मग रक्षण कोण करणार. तर त्यांना माहित होतं की ब्रह्माने जन्म घालावं, विष्णूने पालन करावं आणि शिवाने संहार करावा. असे 3 खाते त्यांच्याकडे होते. आणि म्हणे चला आपण आणि विष्णू देवाकडे जाऊ. सर्व देव लोक मिळाले आपल्या आपल्या विमानाने
आणि भगवंताचं चिंतन करत निघालेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. टाळ्या वाजवा, सर्वांनी वाजवा. ओम नमो भगवते वासुदेवा. 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 म्हणा वैकुंठनाथ भगवान की. अशा रीतीने सर्व देवी देवता त्या वैकुंठ लोकामध्ये गेले. क्षीरसागरामध्ये क्षीरशय्येवरती आणि भगवान महाविष्णू पौडलेले होते. माता लक्ष्मी माता आणि त्या भगवंताचे पायचे पद बसलेली होती. देवाचे पाय आणि त्या लक्ष्मीने चेपावं. एवढे काही देवाचे पाय दुखत असेल का? पूर्वीच्या काळामध्ये आणि बाया सुद्धा आपल्या पतीचे पाय चेपत होत्या, दाबत होत्या. त्याचं रिझन आहे काहीतरी. अहो, या पुरुषाच्या आणि या संपूर्ण शरीरामध्ये या कमरेपासून तर पायापर्यंत शनीचा वास असतो आणि स्त्रीच्या हातामध्ये शुक्राचा वास असतो. हा शुक्राचा स्पर्श जर का या शनीला झाला तर तो शनी या देहातून नाही सांगतो. असं त्याचं रिझन आहे. आणि म्हणून पूर्वीच्या बाया मनुष्याचे पाय दाबायच्या. आता तर काही विचारू नका. आता माणसाने सतच सोडलं. सत म्हणजे कसं, एक पाव हटावणं गरीबी डटावं आणि त्याच्या का पाय दाबत बसत. देवाला सर्व गारानं सांगितलं म्हणे, देवा या पृथ्वी तलावरती असुर नावाचा राक्षस, त्याने असंख्य राक्षस गोळा केले. चंडमुंड राक्षस, शुंभ निशुंभ राक्षस, महिषासुरासारखा राक्षस. ह्या राक्षसांनी सर्व पृथ्वी आणि सर्व त्रिभुवन व्यापून टाकलेला आहे. इंद्रप्रस्थ सुद्धा हस्तगत करण्याच्या मार्गावर आहे. आता आम्ही काय करावं? कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनां सृजम्यहम्. जेव्हा जेव्हा ज्या युगामध्ये आणि या पृथ्वी तलावरती ग्लानी आली त्या त्यावेळेस भगवंतांनी सहकार्य केलं आणि म्हणे, देवा आपण काहीतरी मार्ग सुचवावा. म्हणाले, माझ्याकडे पालन करण्याचं कार्य आहे, मुक्ती देण्याचं कार्य म्हणे भोलेनाथाकडे आहे. आणि म्हणे आपण भोलेनाथाकडे जावं. थोडा प्रसंग राहिलेला आहे, गोंधळाचा प्रसंग सांगतो आहे, थोडक्यात राहिला, मग आपण पुढचा भाग अतिसुंदर आहे. सर्व देवी देवता आणि तिथून निघालेले आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मग तुम्ही
असं आहे, कोणाकडून आपल्याला काही घ्यायचं असलं तर त्याच्या घरी गेल्यावर त्याची स्तुती करावं लागते, स्तुती करावं लागते. काय सरपंच साहेब तुमच्यासारखे माणसंच नाही झाले, असं म्हणा. त्याच्या घरी अडलेलं काम नाही होईल तर मध्ये होऊन जा, पण तुम्ही नका म्हटलं. कायचा सरपंच झाला तू, ह्या गावातल्या नाल्या, ह्या गावातले रस्ते, असं म्हणा. तू पुन्हा नाही करत ते, चांगलं होतं कोणाला. म्हणाले देवाच्या दरबारामध्ये गेले, हे शिवशंकर